मंजिरी घरी आली आणि लगेच घराला घर पण आल्यासारखं वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. सत्या बिलही खुश झालाय. अगं चेहराच सांगतो त्याचा. हो, सकाळपासूनच त्याला रुखरुख लागली होती. शुभ्राला भेटण्यासाठी जीव तळमळत होता हो त्याचा. अगं त्यानं बी मनापासून आठवण काढली म्हणून मंजिरीला बी इथं यावंसं वाटलं. वहिने, मनाने घेतलं ना की समज सोपं होऊन जातं बघ. हो ना, आता माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ देत. माझी नात आणि माझी सून दोघी घरी परत येऊ देत बाई. सत्यनारायण घाली मी थाटामाटात. होईल होईल, समज तुझ्या मनासारखं होईल. पण तू आधी गोळ्या घे भाऊ. अगं बाई, मी विसरलेच होते. पण म्या नाही ना विसरले. माझं लक्ष आहे तुझ्याकडं. आई, अगं ये ना, बस बस. हो, काय ग? काय नाही, बाबांशी बोलणं झालं माझं. मी हेच सांगायला आले होते की मी राहते इथे आज. हा, बरं झालं. नाही म्हणजे मी सुद्धा तुला हे सुचवणार होते. या गोळ्या कसल्या? काय झालं? काय नाही. काय नाही काय काय म्या सांगते तुला. तुला भेटायला आलती ना त्या दिवशी लई त्रास झाला हिला. अगं दम वाढला होता हिचा. तुम्ही ग्लास घ्या. आता बरी आहे ग मी. तू असं कर ना, तू साडी बदलून घे ना. तू कुठलीही नाही, फ्रेश हो. आम्ही बाहेर थांबतो. अगं नाही, बाहेर चला, तू बदलून घ्या. इथे हवी ती साडी नेस. चला चला. नाही अगं, बाहेर चला. घे, बदलून घे साडी. तुम्ही कशाला तिच्या कानावर घातलं? सत्याने आपल्याला सांगितलं होतं ना, असल्या गोष्टी तिला सांगू नका म्हणून. त्यात काय झालं? आता सत्याने सांगितलेलं समजा ऐकायच पाहिजे काय? अहो, पण तिला काय वाटेल? तिचा गैरसमज नको व्हायला मुद्दामून ऐकवलं म्हणून. काय बी गैरसमज होत नाही. आणि तिला बी काय हवं की घरच्यांना किती त्रास होतो त्यो. आणि बहिणी, अजून बी मी तिला या घरची सूनच मानते म्हणून मला सांगावंसं वाटलं. त्यात काय झालं? आणि हे बघ, लय विचार करू नकस. पाहिलंस ना कशी मायेने विचारपूस करत होती ते. हो, हे खरंच आहे म्हणा. सगळं इतकं अवघडून बसलंय ना. सगळी नाती अशी नाजूक वळणावर येऊन थांबलेली. वहिनी, अगं हे दिस सुद्धा सरतील. आज थांबली नव्हती, मग बघ तिचा राग ना असाच हळूहळू कमी बी होईल. देव करू आणि तसंच होत. बरं हो, स्वयंपाकघरात चला तर. मी ना मंजिरीच्या आवडीच्या वड्या बनवल्या. तिला आवडतात माझ्या हातच्या. त्याला ना टेस्ट करून बघा. पण माझं डाएट आता मरून येते डाएट. आजच्या दिवशी कसलं डाएट? चला. तो म्हणते म्हणून येते. काय गप्पा मारायचं? हो, केवढ्या गप्पा मारायचं? काय काहीच नाही, काही कारणच नाही ना. पण अरे तुम्ही, मी ऍक्च्युली तुम्हालाच भेटायला आले होते, पण शुभ्राला एकटीला बघितलं नाही. अगं इट्स ओके, सॉरी. काय त्यात काकू असतो तिची. काय गा बहिणी, 5 महिन्यांची झाली ना शुभ्रा आता. बघता बघता केवढी मोठी झाली. तू कशी आहेस? मी बरी आहे. गौरांग भाऊजी घरात नाही आहेत का? नाही, ऍक्च्युली तो एका कामासाठी गेलाय, पण मी सांगितलंय त्याला तुम्ही आलायत ते. तो काम अर्धवट टाकूनच निघालाय. त्याची खूप इच्छा आहे शुभ्राला भेटायची. तू येईपर्यंत थांबाल प्लीज? हो हो, थांबेन ना. थँक्यू. येते येते. बहिणी, त्या दिवशी मी तुमच्या घरी आले होते तेव्हा तुम्ही माझं काही ऐकून नाही घेतलं. नेत्रा प्लीज, हे बघ, त्या विषयावर जर तू बोलणार असशील ना तर मला काहीच इंटरेस्ट नाहीये.
माझा आणि यांचा संसार, त्यात कोणामुळे आणि कसे कसे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, हा विषय माझ्यासाठी तरी मी बंद केलाय आता. आणि कसं आहे ना निद्रा, बोलणारा बोलून जातो ग, पण त्याच्यामुळे काय त्रास होतो हे तुला नाही कळणार. वहिनी मला कळतंय, पण खरं काय ते. नेत्रा, मी म्हटलं ना, प्लीज. वहिनी प्लीज, तुम्ही समजताय तितके दादा या प्रकरणात दोषी नाहीयेत. मी त्या दिवशी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. एखाद्या माणसाची चुकीची कृती दिसते आपल्याला, पण त्याला ते सगळं करायला लावण्यामागे कोणीतरी असू शकतं हा विचारच करत नाही आपण. त्याच्या मागे खूप प्लॅनिंग असू शकतं. अगदी क्रूड भाषेतच सांगायचं तर हो, दादांचा पाय गेला खड्ड्यात, पण तो खड्डा जाणून बुजून खोदला गेला होता आणि दादांचे पाय त्याच्याकडे जाणून बुजून वळवले गेले होते. आणि मी या सगळ्या प्रकरणाची साक्षीदार. सत्यजित मुधोळकर सारख्या हुशार आणि कर्तबगार माणसाला कोणी आपल्या मनाप्रमाणे वळवू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही. नाही, कारण तुम्ही आतापर्यंत जगातला फक्त चांगुलपणा बघितलाय. मी ज्या गटारातून आलीये ना, तिथे बहुतांश वेळेला माणसातलं जनावरच दिसतं. येते मी. हाय, कुठे गेली होतीस? इतकं ओरडायला काय झालं? दुपारपासून माझी बायको मला न सांगता घरातून गायब आहे आणि मी ओरडू नको तर काय करू? व्हॉट यू मीन न सांगता? ऑफकोर्स मी तुला सांगितलं होतं. प्रिया, सकाळपासून आपल्यामध्ये एकही फोन झाल्याचं मला तरी आठवत नाहीये. फोन नाही, मी तुला मेसेज केला होता सुहास. मला नाही मिळाला तुझा कुठलाही मेसेज. अरे मग तो तुझ्या फोनचा किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, माझा नाही. प्रिया, पण तुला मला स्वतःहून एक फोन करावा असं वाटला नाही? तू कामात असतोस, बिझी असतोस. तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी सहज म्हणून तुला फोन केला तर किती रूडली बोलला होतास माझ्याशी. अच्छा, म्हणजे मागे कधीतरी घडलेली गोष्ट तू मला आज आत्ता ऐकवतेस. एनिवे, तू कुठे गेली होतीस? सुहास, काय झालंय? तू माझ्याशी असं का बोलतोयस? असं काही चुकलंय का? प्रिया प्लीज, मी तुला एक साधा प्रश्न विचारलाय, तू कुठे गेली होतीस? कोल्हापूरला मावशीकडे. काय? तू तिथे जाऊन आलीस? हो. तुला तिथे जाऊन येताना मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही? अरे मी तेच तर सांगते, मी तुला मेसेज केला होता. आय डोंट केअर. अरे पुण्यातल्या पुण्यामध्ये जाताना सुद्धा आपण एकमेकांना सांगून जातो, आणि तू कोल्हापूरला जाऊन आलीस. तू मला प्रिया, आणि काय मेसेज केला होतास? मला तो मिळालेला नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय सुहास? तुला चांगलंच कळतंय प्रिया. अच्छा, म्हणजे तू संशय घेतोयस माझ्यावर. सुहास, तुला असं वाटतंय की तुझी नजर चुकवून मी सत्यजितला. शी, लाज वाटते मला. मला स्वतःलाच स्वतःची लाज वाटते. पण चूक तुझी नाहीये सुहास. तू तुझ्या जागी बरोबरच आहेस. एका सामान्य नवऱ्यासारखा विचार करतोयस. चुकले मी. तुझ्यासारख्या सामान्य माणसाला मी माझ्या मनात देव म्हणून बसवलं आणि स्वतःला सतत समजवत राहिले. ज्या गोष्टी सामान्य माणसांना दिसत नाही, उमजत नाही, त्या देवाला कळतात, न सांगताही कळतात. तो आपल्या मनातलं सगळं ओळखू शकतो. आपण त्याच्यासमोर काही. गॉड, ही स्वतःची केवढी मोठी फसवणूक करून घेतली. या मला तू. सुहास, काही बोलू नकोस. तुला जे बोलायचं होतं ना ते बोलून झालंय, आणि हेच आपल्या रिलेशनशिप मधलं सत्य आहे. सुहास, मी दिवसातला प्रत्येक क्षण मूर्खासारखं. माझा सुहास काय करत असेल? माझ्या सुहासला माझी आठवण तर येत असेल ना? माझ्या सुहासने नीट खाल्लं असेल का? त्याला कामाचं प्रेशर तर येत नसेल ना? हे फालतू विचार करण्यात घालवते. आणि माझ्या सुहासला तर संशय असतो की आपली पाठ फिरल्यावर आपली फडतूस बायको त्या सत्यजितच्या गळ्यात जाऊन तर पडत नाहीये ना? प्रिया, मला असं अजिबात म्हणायचं. तरी बरं,
तरी बरं सत्यजितनी इथे येऊन स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की आमच्यात तसं काहीही नव्हतं. निदान माझ्या बाजूने तर नव्हतं. थँक्यू सो मच सुहास. या घरात आपल्या संसारात माझी काय लायकी आहे ना ते दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रिया, प्रिया माझं ऐकून घे. प्रिया, थँक्यू सो मच सुहास. या घरातली आपल्या संसारातली जागा मला दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अभी भी तुम में वो बात है जाने मन. वहिनी, आत येऊ? हो या ना. काय भाऊजी, या आधी असं कधी विचारलं होतं का तुम्ही मला? नेत्रा म्हणाली मला तुम्हाला शुभ्रा बरोबर खेळायचंय. हो, मी शुभ्राला भेटायला आलो. किती दिवस भेटलीच नाही, आठवण येत होती. म्हटलं या ना. ए पिल्लू, तू काय करतेस? मला ओळखलं का? मी काका आहे, गौरांग काका. मला वाटलं तू मला विसरलीस. अशी कशी विसरेल ती काकाला? भाऊजी, या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल तिला तितकंच प्रेम असेल जितकं तिला तिच्या आजोळच्यांबद्दल आहे. मी या घरातल्या कोणापासून तोडलं नाहीये तिला. म्हणूनच आला तिथे. भाऊजी, तुम्ही सुद्धा तिला भेटायला तिकडे येऊ शकला असता. तुम्हाला तिथे यायला कधीच बंदी नव्हती आणि नाहीये. अरे जाऊ दे ना, आपण पण भेटल्यावर काय बोलतोय. खरं तर मला तुमचं अभिनंदन करायचं होतं. तुम्ही पण आता बाळाचे बाबा होणार आहात. ऍक्च्युली मी हे आधीच करायला हवं होतं, पण आपली भेट नाही होऊ शकली. बहिणी, अभिनंदन तुम्ही फोनवर पण करू शकला असता. त्यासाठी भेटायची काय गरज? नाही, तेवढं लक्षात नाही आलं माझ्या. बहिणी, तुम्ही खूप रागवलात ना? तुमच्यावर नाहीतर. खरं सांगू वहिनी, तुम्ही गेल्यापासून खूप एकटं फील करतोय. कित्येक रात्र नीट झोपच नाही आली. वहिनी, मी ही गोष्ट विसरू शकत नाही की तुमचा संसार नेत्रामुळे उद्ध्वस्त झालाय. नाही, मला माहितीये की तुम्ही नेत्राला कधीच नाही माफ करू शकणार, पण जाऊ देत ना भाऊजी. आपण कशाला ह्या विषयावर बोलतोय? बोलून काही निष्पन्न नाही होणार. आणि मी ना या सगळ्याच्या पलीकडे गेली. माझा राग तर त्या माणसावर आहे ज्याच्यामुळे हे सगळं घडलं. नेत्रा काय, ती फक्त निमित्त होती या सगळ्यात. जाऊ दे. काळजी घ्या.
नवरा बायको मध्ये भांडणं होतात मंजिरी, खूप भांडणं होतात. पण असं कुठलंच भांडण नाहीये जे या चार भिंतींच्या एकांतामध्ये मिटवलं जाऊ शकत नाही. सत्यजित प्लीज प्लीज हे सगळे प्रयत्न थांबवा. पण मंजिरी मी तुम्ही प्रॉमिस केलं होतं मला, तुम्ही या खोलीत येणार नाही म्हणून. मोडलं मी माझं प्रॉमिस. मग तुमच्यासाठी हे नवीन नाहीच आहे म्हणा. तुम्ही म्हणता या चार भिंतींच्या एकांतात नवरा बायको मधली भांडणं मिटतात. याच चार भिंतींमध्ये माझं जग बनवलं होतं मी. या चार भिंतींमध्ये दिवसभर वाट पाहत बसायचे मी तुमची. इथल्या प्रत्येक भिंतीवर स्वप्न लिहिलीत मी. तुमची वाट पाहण्यात अख्खा दिवस गुंगीत निघून जायचा माझा. पण खरंच गुंगीत होते मी. आणि या चार भिंतींच्या बाहेर तेव्हा तुम्ही ते पूर्णपणे खरं नाहीये मंजिरी. माझी फसवणूक व्हायची ती झालीच. माझ्या भोवती रचलेलं चार भिंतींचं जग कोलमडून पडलंच ना. आणि तुमच्या या चार भिंतींच्या एकांतात मी तो आघात, त्या वेदना नाही विसरू शकले. तुम्हाला माहितीये मी आज इथे थांबायला का तयार झाले? कारण मला माझ्या मनावर हे ओझं नको होतं की मी आपलं लग्न टिकवण्यासाठी शेवटचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मला माहिती होतं रात्री तुम्ही येणार, जवळीक साधायचा प्रयत्न करणार. मी सुद्धा स्वतःला त्या प्रवाहात वाहू दिलं काही क्षण. पण नाही सत्यजित, आज तुमच्या मिठीत आल्यानंतर मला तुमच्यातलं आणि माझ्यातलं ते प्रेम नाही आठवलं, फक्त विश्वासघात आठवला. आज मला खऱ्या अर्थानं जाणीव झाली की मी मुळापासून उद्ध्वस्त झाले. तुम्ही माझ्यावर प्रेमाचा कितीही वर्षाव केला तरी मी कोरडीच राहणार. आज माझं माझ्यासाठीच सिद्ध झालंय की हे नातं संपलंय माझ्यासाठी. मी हात जोडून विनंती करते, प्लीज हे प्रयत्न थांबवा. मला स्वतःलाही त्रास करून घ्यायचा नाही आणि तुम्हालाही द्यायचा नाही.